अगं मी काय सांगणार, हेच आपलं नेहमीप्रमाणे अमुक कर तमुक करू नको अशा काहीतरी सूचना देणार होते. पण त्याआधीच तू ही बातमी देऊन माझ्यावर बॉम्बच टाकलास. अगं दिवाळी आहे तर खूप मोठा धमाका झालाच पाहिजे ना. पण का तुझा का आवाज असा डाऊन वाटतोय? मी एवढी छान न्यूज दिली, तुला त्याचा आनंद नाही का झाला? आनंद? अगं आनंदाने आता मी वेडी पिशी होईन. म्हणजे माझ्या वैदेहीला तो बोका आवडतो. तरीच मी म्हणायचे, तू माझी मैत्रीण असून सुद्धा नेहमी या बोक्याची बाजू का बरं घेतेस? बघ ना, पण आता तुझ्या प्रिन्स चार्मिंगला मी बोका पण नाही ग म्हणू शकत. पण छान हा, मला खूप छान वाटतंय. चांगलं झालं, खूप आनंद झाला मला. खरंच तुला खूप आनंद झाला? हो, खरंच मला आनंद झाला. तू माझी मैत्रीण आहेस ना वैदेही. मी नेहमी तुझ्या सुखाचाच विचार करणार आणि ते तुझ्यासाठी परफेक्टच आहे. थँक्यू, थँक्यू सो मच काऊ. बरं तू सांग, तू काय सांगणार होतीस? काही नाही ग, म्हटलं ना तुला, नेहमीप्रमाणेच दिवाळीसाठी काही सूचना देणार होते. काळजी घे. बाय बाय. ताई, ताई काय झालं? ताई का रडतेस? सांग ना ताई, मला सांग ना काय झालं? अगं ताई बोल ना काहीतरी, काय झालं? ताई प्लीज सांग. ताई, ताई अगं सांग ना काय झालं? काहीतरी बोल. अशी उदास काय? काय म्हणाली वैदेही? ताई, ताई प्लीज सांग ना, मला कसं कळेल? काय चाललंय तुझं? नाही बोलवते ना ती काही? जाऊन झोप जा तू. आई अगं पण जा झोप. झोप. मी म्हटलं होतं ना माझा प्रिन्स चार्मिंग आहे. आणि तुला माहितीये तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. माझं खूप प्रेम आहे राजवर. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही.